सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज फायनली ज्याची तुम्ही सगळेजण वाट बघत होतात, तुमचा 12वीचा रिझल्ट फायनली डिक्लेअर झालेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, ज्या पण मुलांना चांगले पर्सेंटेज मिळाले आहेत ते सगळ्या मुलांना कॉंग्रॅच्युलेशन्स. ज्या पण मुलांना कमी पर्सेंटेज मिळाले आहेत त्याही मुलांना कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही अजिबात डिमोटिवेट होऊ नका. आत्ता फक्त तुम्हाला 12वीचे पर्सेंटेज समजलेत. तुम्ही कष्ट केले होते 12वीच्या एक्झामसाठी, जी तुम्ही प्रिपरेशन केले होते त्याचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे. आता त्याने तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. जरी तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील तरी तुम्ही डिमोटिवेट होऊ नका, कारण की हे फक्त तुमचे 12वीचे पर्सेंटेज आहेत. अजून तुमचं करिअर ऑप्शन्स भरपूर आहेत तुमच्याकडे. इकडेच तुमचं करिअर संपलेलं नाही आहे. 12वी नंतर अजून भरपूर काय काय करिअर ऑप्शन्स असतात, ते तुम्ही करू शकता. तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही किती हुशार नाही आहात हे तुमचे पर्सेंटेज डिफाईन नाही करत, कारण की काय काय वेळेला तुमचं लक फॅक्टर पण असतं. काय काय मुलं 12वीमध्ये खूप चांगलं प्रिपरेशन करतात, खूप हार्डवर्क करतात, दिवस रात्र एक करतात प्रिपरेशनसाठी, बट तरी त्या मुलांना पेपर हार्ड जातात, तरी त्या मुलांना कमी पर्सेंटेज मिळतात. सो त्यांनी तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. अजून आपल्याकडे भरपूर करिअर ऑप्शन्स आहेत. आता आपण आपल्या मेन व्हिडिओच्या टॉपिकवर येऊया. दादा, आम्हाला 12वीमध्ये खूप कमी पर्सेंटेज मिळाले, आम्हाला चांगले इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा आम्हाला चांगल्या फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का? आम्हाला ह्या कमी पर्सेंटेजवर ॲडमिशन मिळेल का? आणि जे मी थंबनेलमध्ये लावले 60% रिक्वायर्ड, तर त्याच्यावर पण मी बोलणार आहे. प्लस तुमच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करता आहात की नाही, तर तेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो प्लीज तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे पण तुमचे डाऊट्स आहेत सगळे ह्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. सो सगळ्यात पहिला प्रश्न, दादा आम्हाला खूप कमी पर्सेंटेज मिळालेत, आम्हाला चांगले इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा चांगल्या फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का? सो सगळ्यात पहिले ही तुमची मिसअंडरस्टँडिंग दूर करा. तुमचे जे 12वीचे पर्सेंटेज आहेत त्या पर्सेंटेजच्या बेसिसवर तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होत नाही. तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन कुठल्या बेसिसवर होतं? जी तुम्ही MST-CET एक्झाम दिली आहे त्या MST-CETचा जो तुमचा स्कोर कार्ड येईल, सगळ्यात पहिले तुमची आन्सर की येईल आणि त्याच्यानंतर तुमचा स्कोर कार्ड येईल. त्या स्कोर कार्डमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल समजतील. त्या पर्सेंटाईलच्या बेसिसवर आणि त्या रँकच्या बेसिसवर तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतात. जेवढं पण तुम्हाला CETमध्ये पर्सेंटाईल मिळतील, एक लक्षात घ्या, पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पर्सेंटेज हे वेगळे असतात आणि पर्सेंटाईल हे वेगळे असतात. सो जेवढे पण तुम्हाला CETमध्ये पर्सेंटाईल मिळतील त्या पर्सेंटाईलच्या बेसिसवर तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं. जर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल असतील तर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल. जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल असतील MST-CETमध्ये तर तुम्हाला थोडंसं लोअर कॉलेजमध्ये, एका ॲव्हरेज कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल. सो तुमच्या पर्सेंटाईलच्या बेसिसवर आणि तुमच्या रँकच्या बेसिसवर तुमचं ॲडमिशन मिळतं. सो तुमचे पर्सेंटाईल आणि तुमचे रँक हे तुम्हाला पुढे समजणार आहेच, त्याचं तुम्ही आत्ता टेन्शन घेऊ नका. बट तुमच्या 12वीच्या पर्सेंटेजच्या बेसिसवर तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही. जरी तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील तरी तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. का? कारण की हे 12वीच्या पर्सेंटेजवर डिपेंड नसतं, हे तुमच्या CETच्या पर्सेंटाईलवर डिपेंड असतं. सो त्याच्यामुळे जरी तुम्हाला तर कमी पर्सेंटेज असतील त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळेल. आता 12वीचे पर्सेंटेज फक्त एका ठिकाणी तुमचे उपयोगाचे असतात, एका ठिकाणी तुम्हाला हे 12वीचे पर्सेंटेज खूप इम्पॉर्टंट असतात. ते कुठे? तुमच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये. आता जी तुमची कॅपराऊंडची प्रोसेस होणार आहे, आता तुमच्या CETची एक्झाम झाली आहे, त्याच्यानंतर तुमचं स्कोर कार्ड वगैरे आल्यानंतर एक तुमची कॅपराऊंडची प्रोसेस होईल. आता ज्या पण मुलांना माहिती नसेल की नक्की कॅपराऊंड काय असतं, तर ही एक पूर्ण ॲडमिशन प्रोसेस असते. ही एक खूप मोठी प्रोसेस असते. ही मी सगळी एका सेपरेट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. सो ती जी तुमची कॅपराऊंडची प्रोसेस असते, तुमची ॲडमिशन प्रोसेस, त्या कॅपराऊंडच्या प्रोसेसला एलिजिबल होण्यासाठी तुम्हाला 12वीमध्ये तुमचे एक स्पेसिफिक तुम्हाला मार्क आणावे लागतात. स्पेसिफिक तुमचे पर्सेंटेज रिक्वायर्ड असतात. जर ते तेवढे तुमचे पर्सेंटेज असतील तरच तुम्ही ह्या कॅपराऊंडच्या प्रोसेसला एलिजिबल असता. आता नक्की एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्याच्यावर मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करीन. बट अजून एक तुम्हाला पॉईंट एक्सप्लेन करतो, जिथे तुमचे 12वीचे पर्सेंटेज इम्पॉर्टंट असतात ते आहे तुमचा प्लेसमेंटच्या वेळेस. आता जेव्हा तुमचा फ्युचरमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल, ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागेल त्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर झाल्यानंतर 4th इयरमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठी कंपनीज यायला सुरुवात होतील. तर त्यावेळी प्लेसमेंटच्या वेळी बऱ्याच काय कंपनीचा असा क्रायटेरिया असतो की तुम्हाला 12वीमध्ये 60% असे असले पाहिजेत. जर तुम्हाला 12वीमध्ये 60% असतील तरच तुम्ही प्लेसमेंटसाठी अप्लाय करू शकता, तुम्ही प्लेसमेंटमध्ये बसू शकता, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी अप्लाय करू शकता. सो त्यामुळे त्यावेळी तुमचे 12वीचे पर्सेंटेज बघितले जातात. बऱ्याच काय कंपनीचा क्रायटेरिया असतो, काय कंपनीचा 60%चा क्रायटेरिया नसतो. हे कंपनी टू कंपनी व्हॅरी करतं. असं कुठला स्पेसिफिक क्रायटेरिया नाही आहे की सगळ्या कंपनींनी एवढाच क्रायटेरिया लावला पाहिजे.
हे कंपनीवर डिपेंड आहे. काय काय कंपनीज 55% क्रायटेरिया लावतात की 12वीमध्ये जर तुम्हाला 55% असतील तर तुम्ही आमच्या कंपनीला अप्लाय करू शकता. काय काय कंपनीज 60% क्रायटेरिया लावतात. काय काय कंपनीज 65% क्रायटेरिया लावतात. सो हे कंपनी टू कंपनी डिपेंड असतं. आणि काय काय असे पण कंपनीज असतात ज्या कंपनीमध्ये कुठलाही क्रायटेरिया नसतो की तुम्हाला 12वीमध्ये कितीही पर्सेंटेज असले तरी तुम्ही आमच्या कंपनीसाठी अप्लाय करू शकता. तुम्ही आमच्या कंपनीला इंटरव्ह्यू देऊ शकता. सो असं कंपनी टू कंपनी डिपेंड असतं. बट बऱ्याच काय काय अशा कंपनीचा असा क्रायटेरिया असतो की तुम्हाला मिनिमम 12वीमध्ये 60% असले पाहिजेत. सो हे इकडे तुमचे 12वीचे पर्सेंटेज बघितले जातात. सो आय होप हे तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. आता आपण आपल्या मेन टॉपिककडे वळूया जे आहे तुमचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता नक्की तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल आहात की नाही हे तुम्ही आता इकडून चेक करून घ्या. ह्या इकडे मी तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी सेपरेट आणि फार्मसीसाठी सेपरेट मी तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया समजवणार आहे. सो जी पण मुलं फार्मसीसाठी बघत आहेत तर त्या मुलांनी खाली मी तुम्हाला टाईम प्रोव्हाइड केला आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली फार्मसीच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करू शकता. हे मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप कंप्लीट एक्सप्लेन करणार आहे. एकदम काळजीपूर्वक तुम्ही ऐका, कारण की ह्याच्यावर पण भरपूर मुलांना डाऊट्स असतात. ते सगळे डाऊट्स मी आत्ताच तुमचे सगळे क्लिअर करणार आहे. सगळ्यात पहिले आपण बघूया इंजिनिअरिंगसाठी जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल, जर तुम्ही ओपन कॅटेगरीसाठी असाल तर नक्की तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. सगळ्यात पहिले तुमचे 12वीचे 3 सब्जेक्ट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. ते आहेत फिजिक्स, मॅथेमॅटिक्स आणि केमिस्ट्री. हे 3 सब्जेक्टवर तुमचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. आता बघा, हे 3 सब्जेक्ट्स फिजिक्स तुमचा 100 मार्क्स आहे, प्लस मॅथेमॅटिक्स तुमचा 100 मार्क्स आहे, प्लस केमिस्ट्री तुमचा 100 मार्क्स आहे. हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे टोटल होतात 300 मार्क्स. आता ह्या 3 सब्जेक्ट मिळून तुमचे टोटल 45% झाले पाहिजेत. हे ओव्हरऑल तुमचे पर्सेंटेज बोलत नाही आहे मी. हे 3 सब्जेक्ट मिळून फिजिक्स, मॅथेमॅटिक्स आणि केमिस्ट्री हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे 45% झाले पाहिजेत जर तुम्ही ओपन कॅटेगरीसाठी असाल तर. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचे 45% झाले पाहिजेत. जर आपण मार्क्समध्ये बघितलं तर 300 पैकी तुमचे 135 मार्क्स मिनिमम झाले पाहिजेत तरच तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहात. आता बरीच मुलं बोलतील की दादा माझे फिजिक्स, मॅथेमॅटिक्स आणि केमिस्ट्रीला ॲड करून माझे 135 मार्क्स होत नाही आहेत, त्याच्यापेक्षा कमी मार्क्स होत आहेत तर मी एलिजिबल आहे का. सो बघा, जर तुमचे 134 जरी मार्क्स होत असतील तरी तुम्ही एलिजिबल असणार आहात. बट जर तुमचे 134पेक्षा कमी मार्क होत असतील तर तुम्ही एलिजिबल नाही आहेत. तर पुढे काय करायचं. सो बघा, जर तुमच्या कॉलेजमध्ये बायफोकल सब्जेक्ट असतील ते पण तुम्ही ॲड करू शकता, ते पण तुम्ही रिप्लेस करू शकता. त्याची पण एक तुमची मेथड आहे. ते काय करायचं तर ते पण तुम्ही एकदा लक्षात घ्या. जे तुमचे 3 सब्जेक्ट्स आहेत फिजिक्स, मॅथेमॅटिक्स आणि केमिस्ट्री, ह्याच्यामध्ये फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, ह्याला तुम्ही रिप्लेस करू शकत नाही. जो तुमचा 3रा सब्जेक्ट आहे केमिस्ट्री, त्याला तुम्ही बायफोकल सब्जेक्टने रिप्लेस करू शकता. दादा हे बायफोकल सब्जेक्ट काय आहेत. सो बघा, बायफोकल सब्जेक्टची मी तुम्हाला लिस्ट पण इकडे दिलेली आहे. सगळ्यात पहिले आहे बायोटेक्नॉलॉजी, नंतर आहे बायोलॉजी, नंतर आहे तुमचा टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिसेस, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग ग्राफिक्स आणि बिझनेस स्टडीज. हे तुमचे बायफोकल सब्जेक्ट आहेत. ह्या सब्जेक्टपैकी जर एक जरी तुमचा सब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जर चांगले मार्क्स असतील तर तुम्ही त्या सब्जेक्टनी केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुमच्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स असेल, कॉम्प्युटर सायन्समध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळालेत, 100पैकी किती मार्क मिळाले तुम्हाला कॉम्प्युटर सायन्समध्ये ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि ते तुम्ही कॉम्प्युटर सायन्सचे मार्क तुम्ही केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला CS मध्ये म्हणजेच कॉम्प्युटर सायन्समध्ये चांगले मार्क असतील तर तुम्ही फिजिक्स प्लस मॅथेमॅटिक्स प्लस कॉम्प्युटर सायन्स हे 3 सब्जेक्ट ॲड करून तुमचे 300पैकी किती मार्क होत आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करत असाल तर तुम्ही कॅपराऊंडमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, म्हणजे कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. तर हे तुमचे बायफोकल सब्जेक्ट आहेत. बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल, दादा माझ्या केमिस्ट्रीमध्ये चांगले मार्क आहेत, मला मॅथेमॅटिक्समध्ये कमी मार्क आहेत, तर मी मॅथेमॅटिक्सला रिप्लेस करू शकतो का. तर नाही. फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, ह्याला तुम्ही रिप्लेस करू शकत नाही. एकच सब्जेक्ट ज्याला तुम्ही रिप्लेस करू शकता तो आहे केमिस्ट्री. केमिस्ट्रीलाच तुम्ही बायफोकल सब्जेक्टनी रिप्लेस करू शकता. जर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये कमी मार्क असतील तर जर तुम्हाला बायफोकल सब्जेक्ट असतील तुमच्या 12वीमध्ये, जर फॉर एक्झाम्पल IT असेल तुमच्या 12वीमध्ये, ITमध्ये तुम्हाला 100पैकी किती मार्क मिळालेत ते तुम्हाला बघायचं आहे. जर चांगले मार्क असतील तर फिजिक्स प्लस मॅथेमॅटिक्स प्लस तुमचा IT हे 3 सब्जेक्ट मिळून तुम्ही किती मार्क मिळालेत हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. जर तुमचे मार्क 135 प्लस होत असतील तर तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहात. जर तुमचे मिनिमम 134 जरी होत असतील
तरी तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहात. तर हे झालं तुमचं ओपन कॅटेगरीसाठी. आय होप जी पण ओपन कॅटेगरीतली मुलं आहेत त्या मुलांना समजलेलं असेल त्यांचं नक्की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. परत रिपीट करतो, फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्सला तुम्ही रिप्लेस नाही करू शकत. फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. आता आपण बघूया की रिझर्व कॅटेगरीसाठी. जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल म्हणजे कुठल्याही कास्टमध्ये कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर तुमच्यासाठी नक्की काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तर सेम तसंच आहे. तुम्हाला 3 सब्जेक्ट घ्यायचे आहेत, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स आणि केमिस्ट्री. फिजिक्सला तुमचे 100 मार्क्स आहेत, केमिस्ट्रीला तुमचे 100 मार्क्स आहेत आणि मॅथेमॅटिक्सला तुमचे 100 मार्क्स आहेत. हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे 300 पैकी मिनिमम 120 मार्क्स व्हायला पाहिजेत, तरच तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहात. आता जर तुमचे 119 मार्क्स होत असतील तरी पण तुम्ही लकीली एलिजिबल असणार आहात. तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहात. जरी तुम्हाला 120 नाही तर 119 मार्क्स असतील तर तरी पण तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहात. आता ह्या इकडे पण सेम आहे. तुमचा फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स हे 2 सब्जेक्ट तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. एकच सब्जेक्ट जो आहे केमिस्ट्री त्यालाच तुम्ही तुमच्या बायफोकल सब्जेक्टनी रिप्लेस करू शकता. बायफोकल सब्जेक्टची लिस्ट मी ह्या इकडे दिलेली आहे. या बायफोकल सब्जेक्टनी फक्त तुम्ही केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकता. फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्सला तुम्ही रिप्लेस नाही करू शकत. सो आय होप हा तुमचा डाऊट क्लिअर झालेला असेल. परत एकदा रिपीट करतो, ओपन कॅटेगरीसाठी 135 मार्क्स मिनिमम तुम्हाला लागणार आहेत. 134 असतील तरी पण चालेल आणि रिझर्व कॅटेगरीसाठी तुम्हाला मिनिमम 120 मार्क्स लागणार आहेत. जरी तुमचे 119 मार्क्स होत असतील तरी पण तुमचं एलिजिबल असणार आहे. जे पण मुलं PWD कॅन्डिडेट आहेत, फिजिकली डिसेबिलिटी कॅन्डिडेट, त्या पण मुलांना 120चाच एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. मिनिमम तुम्हाला 120 मार्क्स आणायचे आहेत. मिनिमम तुमचे 300 पैकी 120 झाले पाहिजेत तरच तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहात. आणि जर तुम्ही EWS कॅन्डिडेट असाल, जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट वगैरे असेल तरी पण तुम्हाला 120चाच एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. तुम्हाला मिनिमम 300 पैकी 120 मार्क्स असले पाहिजेत. 119 मार्क्स असतील तरी पण चालेल, तरी पण तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहात. आता बरीच मुलं बोलतील दादा EWS निघत नाही आहे, EWS सर्टिफिकेट तर आता बंद झालं, आता त्याचं पुढे काय. सो बघा, CETCने जे पण इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. आता हा EWSचा नवीन रूल आहे जो गव्हर्नमेंटने नवीन इम्प्लिमेंट केलेला आहे. अजून CETCने त्या रिगार्डिंग काही अपडेट दिलेली नाही आहे. जेव्हा पण CETC तुम्हाला अपडेट देईल मी नक्की तुम्हाला नोटिफाय करीन की नक्की EWS सर्टिफिकेट लागणार आहे की नाही, किंवा ACBCसाठी नवीन काय सर्टिफिकेट्स वगैरे असतील ते CETC तुम्हाला नोटिफाय करेल. सो त्यावेळी मी तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून सांगेन की नक्की हे काय काय तुम्हाला करायचं आहे. बट सध्या जे तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे की जर तुम्ही EWS कॅन्डिडेट असाल तरी तुम्हाला 120चाच एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. म्हणजे मिनिमम तुम्हाला 300 पैकी 120 मार्क्स आले पाहिजेत तरच तुम्ही कॅपराऊंडसाठी एलिजिबल असणार आहात. आता आपण बघूया की फार्मसीसाठी नक्की फार्मसीसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी एक्सप्लेन करतो नक्की ओपन कॅटेगरीसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. त्याच्यानंतर आपण रिझर्व कॅटेगरीसाठी बघणार आहोत नक्की रिझर्व कॅटेगरीसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर सगळ्यात पहिले ओपन कॅटेगरीचं आपण बघूया. तुम्हाला 3 सब्जेक्ट्स घ्यायचे आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. हे तुम्हाला 3 सब्जेक्ट घ्यायचे आहेत. हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे 300 मार्क होतात. फिजिक्स हा तुमच्या 100 मार्काचा पेपर होता, केमिस्ट्री हा तुमचा 100 मार्काचा पेपर होता आणि बायोलॉजी हा तुमचा 100 मार्काचा पेपर होता. तर फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट्स ॲड करून तुमचे 300 मार्क होतात. जर तुम्ही आता ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 300 मार्कांपैकी मिनिमम तुमचे 45% आले पाहिजेत फक्त हे 3 सब्जेक्ट्स मिळून. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट्स मिळून तुमचे 45% आले पाहिजेत. जर आपण मार्क्समध्ये बघितलं तर 300 पैकी मिनिमम तुमचे 135 मार्क्स आले पाहिजेत तरच तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहात. बरीच मुलं बोलतील की दादा माझे 135 नाही माझे 134 मार्क्स होतात तर मी एलिजिबल आहे का. तर हो, लकीली तुम्ही एलिजिबल आहात. जरी तुमचे 135 मार्क्स होत नसतील, फक्त एकच मार्क कमी होत असेल म्हणजे तुमचे 134 मार्क्स टोटल होत असतील तरी पण तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहात. आता ह्या इकडे तुमचे 3 सब्जेक्ट्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. या 3 सब्जेक्टपैकी फिजिक्स आणि केमिस्ट्री हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत. ह्या 2 सब्जेक्टला तुम्ही रिप्लेस करू शकत नाही. फिजिक्सला तुम्ही कुठल्याही सब्जेक्टने रिप्लेस नाही करू शकत आणि केमिस्ट्रीलासुद्धा तुम्ही कुठल्याही सब्जेक्टने रिप्लेस नाही करू शकत. फक्त एकच सब्जेक्ट आहे बायोलॉजी, त्यालाच तुम्ही तुमच्या बायफोकल सब्जेक्टने रिप्लेस करू शकता. आता बायफोकल सब्जेक्ट फार्मसीसाठी फक्त एकच आहे, तो आहे तुमचा मॅथेमॅटिक्स. जर तुमचा मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट असेल 12वीमध्ये, जर तुम्ही 12वीमध्ये PCMB ह्या ग्रुपची तुम्ही एक्झाम दिली असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स अँड बायोलॉजी,
जर तुम्ही ह्या ग्रुपची एक्झाम दिली असेल तर तुमचं PCB मिळून जर तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल होत नसेल तर तुम्ही बायोलॉजीच्या ठिकाणी तुम्ही मॅथेमॅटिक्सला रिप्लेस करू शकता. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून तुम्ही एलिजिबल आहात की नाही हे तुम्ही चेक करू शकता. जर बायोलॉजीमध्ये तुम्हाला कमी मार्क्स असतील आणि मॅथेमॅटिक्समध्ये तुम्हाला जास्त मार्क्स असतील तर तुम्ही मॅथेमॅटिक्सला रिप्लेस करू शकता. म्हणजे बायोलॉजीच्या ठिकाणी तुम्ही मॅथेमॅटिक्स हा लावू शकता. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून तुम्ही एलिजिबल होऊ शकता. फक्त ह्या इकडे तुमचा एकच सब्जेक्ट आहे, तो आहे तुमचा मॅथेमॅटिक्स. इंजिनिअरिंगमध्ये भरपूर बायफोकल सब्जेक्ट होते, पण फार्मसीमध्ये ते बायफोकल सब्जेक्ट नाही आहेत. तुमचा फक्त इकडे एकच बायफोकल सब्जेक्ट आहे, तो आहे तुमचा मॅथेमॅटिक्स. सो जर बायोलॉजीला पकडून तुम्ही एलिजिबल होत नसाल तर तुम्ही बायोलॉजीला मॅथेमॅटिक्सने रिप्लेस करू शकता. तरच तुम्हाला 135 मिनिमम मार्क्स पाहिजेत जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर. मिनिमम तुमचे 134 असतील तरी पण चालणार आहे. आता आपण बघूया की रिझर्व्ह कॅटेगरीसाठी. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल, जर तुम्ही OBC, SBC, परत NT, VJ, SC, ST मध्ये असाल तर तुम्हाला किती नक्की मार्क पाहिजेत एलिजिबल होण्यासाठी. तर परत तसंच आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तुम्हाला 3 सब्जेक्ट घ्यायचे आहेत. ह्या 3 सब्जेक्टला मिळून 300 पैकी मिनिमम जर तुमचे 120 मार्क्स होत असतील तरच तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहात. मिनिमम 120 मार्क्स आहेत. जर तुमचा 1 मार्क कमी होत असेल, म्हणजे जर तुमचे मिनिमम 119 मार्क्स होत असतील तरी पण तुम्ही लकीली एलिजिबल असणार आहात. सो जर तुमचे 120 मार्क्स होत असतील तर तुम्ही एलिजिबल असणार आहात कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये. आता जर इकडे तुम्हाला बायोलॉजीमध्ये कमी मार्क असतील, बट जर तुमचा मॅथेमॅटिक्स पण सब्जेक्ट असेल आणि मॅथेमॅटिक्समध्ये जर तुम्हाला जास्त मार्क असतील तर तुम्ही बायोलॉजीला मॅथेमॅटिक्सने रिप्लेस करू शकता. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून जर तुम्ही एलिजिबल होत असाल तर तुम्ही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. जर तुमचा मॅथेमॅटिक्स हा सब्जेक्ट नसेल, तुमचे दुसरे सब्जेक्ट असतील तर तुम्ही ते दुसरे सब्जेक्ट ॲड नाही करू शकत. कारण की फार्मसीमध्ये फक्त एकच सब्जेक्ट आहे, तो आहे तुमचा मॅथेमॅटिक्स. तोच तुम्ही बायोलॉजीला रिप्लेस करू शकता. दुसऱ्या कुठल्याही सब्जेक्टने तुम्ही बायोलॉजीला रिप्लेस करू शकत नाही. सो फार्मसीसाठी हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला मिनिमम 135 मार्क्स पाहिजेत. मिनिमम 134 होत असतील तरी पण चालेल. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तरी तुम्हाला 120 मार्क्स पाहिजेत. मिनिमम तुमचे 119 मार्क्स होत असतील तरी पण तुमचं चालणार आहे. एक मी तुमचा डाऊट क्लिअर करतो. बरेच फार्मसीची मुलं हे डाऊट विचारू शकतात. मला माहिती आहे, दादा मी फिजिक्सला रिप्लेस करू शकतो का मॅथेमॅटिक्सने, मला फिजिक्समध्ये कमी मार्क आहेत. दादा मी केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकतो का मॅथेमॅटिक्सने, मला केमिस्ट्रीमध्ये कमी मार्क आहेत. तर नाही, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत फार्मसीमध्ये. जर तुम्हाला फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर फिजिक्स आणि केमिस्ट्री हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. तुम्ही फक्त बायोलॉजीलाच रिप्लेस करू शकता. इंजिनिअरिंगमध्ये उलटं होतं. इंजिनिअरिंगमध्ये फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट होते. केमिस्ट्रीला तुम्ही दुसऱ्या बायफोकल सब्जेक्टने रिप्लेस करू शकत होतात, बट फार्मसीमध्ये तसं नाही आहे. फार्मसीमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. तुम्ही फक्त बायोलॉजीलाच तुम्ही मॅथेमॅटिक्सने रिप्लेस करू शकता. सो आय होप सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर झालेले असतील. जर तुमचे काही पण डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं असेल, पर्सनली काही पण डाऊट्स विचारायचे असतील तर ते तुम्ही मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.